UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला। नागपुरात 15 तारखेला दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मंत्रिमंडळ विस्तार। सागर बंगल्यावर फडणवीस शिंदेंमध्ये खातेवाटपावरून पाऊण तास चर्चा। रविवारी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार, मात्र अजूनही खलबतं सुरूच। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची गरज मूठ घट्ट राहिली पाहिजे। रोहित पवारांच्या आई सुनंदा पवार यांचं मोठं वक्तव्य। सर्वांनी अजितदादांचं नेतृत्व मान्य करावं आणि राष्ट्रवादी म्हणून एकत्र यावं, अमोल मिटकरींचं आवाहन। तर अजितदादा आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंदच, अंकुश काकडेंची प्रतिक्रिया। एकत्र येण्यासंदर्भात पक्षात कोणतीही चर्चा झाली नाही। पक्षात कुठलेही दोन मतप्रवाह नाही। अजितदादा शरद पवार एकत्र येण्याच्या चर्चांवर अनिल देशमुखांची प्रतिक्रिया। शरद पवारांकडील 5 खासदार फोडा तरच केंद्रात मंत्रिपद। अजित पवारांसह प्रफुल्ल पटेलांना भाजपची ऑफर, संजय राऊतांचा दावा। फक्त फोडाफोडीचं राजकारण सुरू, अजून भाजपला किती राक्षसी बहुमत पाहिजे, उद्धव ठाकरेंचा सवाल। संजय राऊतांचा इशारा ठाकरे गटासाठी होता। शरद पवार स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर। एक है तो सेफ है चा नारा, पण बांगलादेश आणि मुंबईतही मंदिरं सुरक्षित नाहीत। फडणवीसांचं हिंदुत्व काय करतंय? दादरच्या मंदिराला आलेल्या नोटीसवरून उद्धव ठाकरेंचा सवाल। बाडग्यांनी हिंदुत्वावर बोलू नये, आम्ही मशिदी पाडणार आणि मंदिरं वाचवणार हे निश्चित। उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। उद्यापासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची तिसरी कसोटी। कांगारूंविरुद्ध टीम इंडिया समोर पुनरागमनाचं आव्हान। गावाच्या मैदानावर पहाटे 5:50 सामन्याला सुरुवात होणार। आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसंदर्भात ICCची मोठी घोषणा। भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार। भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामनाही दुबईतच होणार। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।